लगेच आम्ही पॅकिंग करायला सुरू केलं. आणि हा वाला ह्याचा कलर मला आवडली. तिचे कोण घेतले कारण तिला अक्षताच्या साडीवर पॅकिंग बेस्ट सगळं झाल्यानंतर आम्ही पत्रिकांना हॅक घेतली. कमी दिवस राहिलेत आणि पत्रिका पण सगळ्यांना वाटली. हा गेम खेळायचा आमचा प्लॅन होता. पण हाय, तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे की लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. तर आता काल आम्ही खरं तर शॉपिंग करून आलो. पियाचं काही सामान घ्यायचं होतं ते घेऊन आलो आणि आता तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी आहेराच्या ज्या साड्या आहेत त्या आम्ही पॅकिंग करून ठेवतोय, म्हणजे लग्नाच्या वेळेस त्या पटकन देता येतील. तर तेच काम सुरू झालं तर ते पण तुम्हाला दाखवते आणि नंतर कोणकोणती शॉपिंग केले ते दाखवते. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इथे सगळे बसले आहेत, काकी, मामी, पिया, सिद्धी, सई, नीलू आणि मी. पहिला तर मी सगळ्या साड्या बघून घेतले होते कारण बाकी सगळ्यांनी तर साड्या बघितल्या होत्या, फक्त मी बघितल्या नव्हत्या. त्या बघून घेतल्या आणि लगेच आम्ही पॅकिंग करायला सुरू केलं. आणि हा जो तुम्हाला पसारा दिसतो तो फक्त साड्यांचा नाही तर याच्यामध्ये लहान मुलांची कपडे पण आहेत, प्लस एंगेजमेंटमध्ये जे जेवण बनवायचं आहे त्याचं पण सामान इथेच आहे. आणि लग्न घरात इतका पसारा असणं हे खूपच नॉर्मल असतं. एवढ्या साड्या पॅक करून झाल्यात. ह्याच्यात पण टॉवेल टोपी आणि असे तांदूळचे पॅकेट घातलेत. आणि तिकडे एंगेजमेंटची पण तयारी झाली. इकडे पण आहेर काढून ठेवलेत, अशी तयारी झाली. पलीकडे पियाच्या पत्रिका आल्यात लग्नाच्या, ते त्यांनी बघतायत, ते दाखवते. असंच घालू का व्हिडिओमध्ये? आता मी आले आहे नीलूंच्या घरी कारण पलीकडे व्हिडिओ करणं शक्यच नाही आहे कारण इतका दंगा सुरू आहे. लग्न घर म्हटल्यावर थोडा दंगा असणारच आणि आमच्यात लहान मुलं खूपच आहेत. माझ्या माहेरी पण आणि सासरी पण लहान मुलं खूप आहेत. त्यामुळे मी सगळं सामान घेऊन इकडे आले. काल जी शॉपिंग केली होती ती आता ती तुम्हाला दाखवून घेते. पहिला मी माझी शॉपिंग दाखवते कारण माझी खूप कमी आहे, पियाची खूप जास्त आहे. तर पहिला माझी दाखवते आणि नंतर मग तिची दाखवते. काल मी 2 टॉप घेतले, त्यातला एक म्हणजे हा आता घातला आहे तो, आणि दुसरा म्हणजे हा वाला. याचा कलर मला आवडला म्हणून मी घेतला. आणि दुसरं आणि एंगेजमेंटच्या साडीवर मी हे घेतलं कारण हे माझ्या साडीवर एकदम सूट होत होतं म्हणून हे घेतलं. आणि असे ना 2 कानातले घेतलेत त्यासाठी, हे एक आणि हे जे आता मी घातलं ना हे एक, असे 3 मी कानातले घेतले. बस इतकीच माझी खरेदी होती म्हणून म्हटले की पहिला माझी दाखवते नंतर पियाची दाखवते. आता मी पियाची दाखवून घेते. पहिले तर आम्ही हे मेहंदीचे स्टिकर्स घेतले कारण पियाची एंगेजमेंट 26 तारखेला आहे आणि लगेच 2 दिवसांनी लग्न आहे. त्याच्यामुळे हे स्टिकर कसे पटकन जातात, तिला दुसरी मेहंदी काढण्यासाठी बरं पडतील म्हणून आम्ही रेडीमेड स्टिकर घेतले. आणि हे मेहंदीचे कोण घेतलेत कारण इथे सगळ्यांना द्यावे लागतात. अजून बॉक्स आहेत. त्यानंतर मी हळदीसाठी घेतली आम्ही ज्वेलरी, हळदीची अशी आहे. आणि बेसिक गोष्टी आहेत, साडीवर मॅचिंग असे ह्या बांगड्या घेतल्यात. त्यानंतर आम्ही अशा 3 नथ घेतले तिच्या प्रत्येक लुकसाठी कारण तिचे लुक वेगवेगळे आहेत, त्याला सूट होतील अशा मी नथ घेतल्यात. ही एक आहे, त्यानंतर ही आणि ही एक, अशा नथ आहेत. त्यासोबतच एंगेजमेंटच्या लुकसाठी हा सेट आम्ही घेतला. आणि हा आहे तो सोनू दीदीचा आहे, म्हणजे पियाच्या बहिणीचा. तिच्या साडीवर हे सूट होत होतं म्हणून हे घेतलं आणि पियासाठी हे घेतलं आहे. जसा लूक आम्हाला हवा आहे त्या लूकसाठी हे अगदी बरोबर आहे. हे शोधायला आम्हाला खूप वेळ लागला. आम्ही 3-4 दुकानं शोधली, त्यानंतर कुठे हे मिळालं. आणि बाकीची जी ज्वेलरी आहे ती आम्ही रेंटने घेणार आहे, तर ती 28 तारखेला आम्हाला आणायला जावी लागेल आणि 1 तारखेला त्यांना परत द्यायची आहे, तर ती घेऊन येऊ. आणि हा एक शेला घेतला, तिला अक्षताच्या साडीवर पाहिजे होता, हा एक घेतलेला आहे. बाकीचं जे काही सामान आहे ते उद्या येत्या वेळेस सोनू दीदी घेऊन येणार आहे. ती उद्या येणार आहे तर ती येताना सगळं घेऊन येईल. आणि थोडं त्या घरी आहे तर तिकडे जाते आणि मग दाखवते. आता जितकं मी घेऊन आले होते तितकं दाखवलं, आता त्या घरी जाऊया. आता गरमी किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळीकडेच गरमी वाढली आहे म्हणून नीलू आमच्यासाठी स्प्राईट घेऊन आला होता. आणि आम्हाला काहीतरी थंड पाहिजेच होतं, त्यामुळे नीलू अगदी बरोबर टायमिंगला आला होता. कपडे कौशा दाखव. घेऊन येतात ना, नाही म्हणजे मला देऊ नको तर मी मागेन. बेस्ट फ्रेंड.
सगळेजण थंड घेत होते आणि पिया मात्र चहा घेत होती. ते सगळं झाल्यानंतर आम्ही पत्रिकांना हळदी कुंकू लावायचं काम सुरू केलं. लग्नाला खूप कमी दिवस राहिलेत आणि पत्रिका पण सगळ्यांना वाटाव्या लागणार होत्या, त्यामुळे पहिला हेच काम करून घेतलं, कारण हे काम करणं खूप गरजेचंच होतं. आणि आम्हाला एक रील पण शूट करायचं होतं, त्याचीच तयारी नीलू ते करत होता. डेकोरेशन करायचं होतं. हे रील तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजवर आणि यूट्यूबवर पण बघायला मिळेलच. रात्री सगळ्यांनी आईस्क्रीम पार्टी केली. पियाने सगळ्यांना आईस्क्रीम दिलं होतं. आणि व्यापार हा गेम तुम्ही कधी खेळला आहे का? मी तर कधीच खेळले नाही. मी पहिल्यांदाच हा गेम बघितला. रात्री हा गेम खेळायचा आमचा प्लॅन होता, पण पत्रिकेवर नावं लिहायची होती म्हणून ते राहून गेलं आणि इथे पत्रिकेवर नावं लिहायला सुरू आहेत. आता आले आहे मी घरी. रात्रीचे 10:30 झालेत. तिकडे पत्रिकेवरती नावं घालायला सुरू होती. बाकीची पण कामं चालू आहेत आणि उद्या एकच दिवस राहिला आहे मध्ये एंगेजमेंटला, त्यामुळे सगळी तयारी करायची आहे. उद्या सोनू दीदी पण येणार आहे. ती येत्या वेळेस पियाचं जे काही सामान राहिले ते पण घेऊन येणार आहे. त्यानंतर आम्ही उद्या बॅग पॅक करू तिची, म्हणजे एंगेजमेंटला जे काय काय हॉलवरती घेऊन जायचं ते सगळं पॅक करून ठेवू. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.